शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की जेव्हापासून आपल्या राज्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका झाल्या आहेत तेव्हापासून आपल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात अतिशय महत्त्वाच्या आणि मोठमोठ्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्या आहेत. आणि तेव्हापासून आपल्या राज्यातील शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि आता यावरून शेतकरी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या राज्य सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू केलेले आहेत. आणि याविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट आपण वेळोवेळी पाहत असतो. आणि आता अशीच एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे. आणि ती म्हणजे की जर आपल्या शेतकऱ्यांचा सातबारा सरकारने कोरा केला नाही तर सत्ताधारी जिथे जातील तिथे त्यांची वाट अडवू, असा इशारा आता आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. आणि मित्रांनो, काल दिनांक रविवारी 20 तारखेला नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आणि तेव्हा बोलताना ते म्हणाले आहेत की आपल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन आपल्या राज्य सरकारने निवडणुकापूर्वी दिलं होतं. आणि ते आश्वासन आता कुठल्या स्थितीमध्ये सरकारने पूर्ण करून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, अन्यथा सत्ताधारी जिथं जातील तिथं त्यांची वाट अडवू, असा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला आहे. तर महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेट्टी यावर निशाणा साधला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की राज्य सरकार डबघाईला जात असल्याची वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाऊक होती, तरीही घोषणा करताना त्यांनी महायुतीला याबाबत सावधान का केले नाही, असा सवाल यावेळी शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तसेच महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटाने जेरीस आला असताना शासनाने धोरणे जी आहेत तर ती शेतकऱ्यांसाठी घातक असल्याची टीका यावेळी शेट्टी यांनी केली आहे. आणि यावेळी आपले खासदार राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्हा बँकेच्या डबघाईवर बोट ठेवला आहे. आणि यावेळी बँकेसाठी शेट्टी म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना हमी दिली जाते, परंतु लाखो शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न बनलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक वाचवण्यासाठी ₹1 दिला जात नाही. आणि ही विषमता तर कायम आहे, अशी टीकाही राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केली आहे. तर विशेष म्हणजे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्नसुद्धा गंभीर असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं आहे. तर कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचं शहाणपण सरकारला उशिराने सुचलं, पण वेळीच निर्यात शुल्क हटवलं नाही आणि त्यामुळे दरात घसरण झाल्याचं शेट्टी म्हणले आहेत. तर विशेष म्हणजे की जे काही दरम्यान आपल्या राज्यातील जे काही शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची त्यांनी घोषणा केली आहे. राज्य सरकारला महत्त्वाची चेतावणी दिली आहे. आणि ती म्हणजे की जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर जे काही सरकारी अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, त्यांना राज्यात कुठेही फिरू देणार नाही, अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यासोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे की राज्य सरकार कर्जाबद्दल सकारात्मक भूमिका घेण्यास तयार नाही. आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्याची ग्वाही शेतकरी नेत्यांना दिली आहे. तर नेमक्या या बैठकीमध्ये काय होतं हे आपल्याला व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल. त्यासाठी नवीन असाल, कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका. आणि आपल्या जास्तीत जास्त कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती, ही अपडेट नक्की शेअर करा. धन्यवाद.